15(3) कळलं ना मला. 15(1) मध्ये काय होतं, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आपण डिटरमाइन करतो. केव्हा करतो की नॉट रिलेटेड बायर आहे, रिसिपियंट आहे आणि कॅशमध्ये पेमेंट आहे. सप्लाईज वेअर व्हॅल्यू कॅन बी डिटरमाइन. 15(1) म्हणजे डिटरमाइन जेव्हा होणार नाही तेव्हा सेक्शन 15(4) सांगतो की जर ॲप्लिकेबल नाही 15(1), इफ द ट्रान्झॅक्शन इज विथ अ रिलेटेड पार्टी किंवा प्राईस इज नॉट अ सोल कन्सिडरेशन असेल त्या गुड सर्व्हिसेसची, तर मग रूल्स बघा. देन द व्हॅल्यू विल बी डिटरमाइंड इन द मॅनर ॲज प्रिस्क्राईब्ड, विच मीन्स ॲज स्टिप्युलेटेड. व्हॅल्युएशन रूल चॅप्टर त्याचा 4 आहे, डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ GST रूल्स. रूल 27 ते 31 आहेत. त्याप्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होईल. आणि काही इकडे सप्लाईज दिलेत, हे नोटिफाय केले 1, 2, 3, 4, 5, 6, 7. या केसमध्ये 15(5) मध्ये नोटिफिकेशन काढले, त्याप्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होईल. हा मगाचा चार्ट आहे, ओके, तोच सांगितलं. जर 15(1) प्रमाणे डिटरमाइन होत नसेल, म्हणजे प्राईस ही सोल्युशन नाही आहे, तर मग रूल पण बघा 27 ते 31. आणि रिसिपियंट जर रिलेटेड पार्टी असेल यस, तर रूल बघा. या 2 केससाठी रूल आहेत. रूल 27 बघा, कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी आहे. कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी जर आहे तर रूल 27 आहे. आणि सप्लाय बिटवीन डिस्टिंग पर्सन आहे, म्हणजे ब्रँचला स्टॉक ट्रान्सफर आहे किंवा रिलेटेड पर्सनला अदर दॅन एजंट असेल तर सप्लाय मेड रिसिव्ड थ्रू एजंट. कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी आहे, रूल 27 बघा. सप्लाय बिटवीन डिस्टिंग रिलेटेड पर्सन करता असेल अदर दॅन एजंट तर रूल 28 बघा. आणि सप्लाय जर एजंटला असेल तर रूल 29. आता यामध्ये बरं कसे बघा की व्हॅल्यू शॅल बी आयदर ऑफ फॉलोइंग इन द गिवन ऑर्डर. गिवन ऑर्डरचा अर्थ असा होतो, हे 2 शब्द आहेत. गिवन ऑर्डर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिले, तर 4 मधला कुठलाही एक ऑप्शन चूज नाही करायचा आहे. पहिला ऑप्शन जो आहे तो उपलब्ध नसेल तर दुसरा चूज करा. जर पहिल्या ऑप्शनप्रमाणे दिलेलं आहे की नॉट होल्ड इन मनी, जर मी मोबाईल घ्यायला गेलो त्याची 40,000 किंमत आहे, मला सांगितलं 36,000 तुम्ही कॅश द्या आणि तुम्ही जुना मोबाईल जो आहे तो आम्हाला दिला, तर म्हणजे काइंडमध्ये म्हणजे 60,000 काय कॅशमध्ये आहेत आणि 4,000 काइंडमध्ये पे करतोय. मग या केसमध्ये काय दिलं आहे, ओपन मार्केट व्हॅल्यू म्हणजे मोबाईलची ओपन मार्केट व्हॅल्यू ही 40,000 आहे. जी उपलब्ध असेल तर मला दुसरा तिसरा ऑप्शन वापरायचाच नाही, पहिलाच ऑप्शन आहे. किती ओपन मार्केट व्हॅल्यू मी सांगितलं, जर मी जुना मोबाईल दिला नसता तर ज्या कॉस्टला मला कॅश जेवढी कॅश द्यायला लागली ती काय ओपन मार्केट व्हॅल्यू. आता माझ्या ओळखीचा एक इन्व्हर्टरवाला आहे, बॅटरी आणि इन्व्हर्टर विकतो. तो बॅटरी आणि इन्व्हर्टर विकतो. त्यांनी एकाची एक बॅटरी त्याला विकली 12,000 रुपये कॉस्ट, आणि जुन्या बॅटरीची किंमत आहे ना ती त्यांनी 2,500 कमी केली आणि त्याची 9,506 इनवॉइस बनवला आणि याच्यावरच त्यांनी GST लावलं. म्हटलं हे चुकीचं आहे. म्हटलं ही 12,000 रुपयाची अमाऊंट आहे, GST याच्यावरच आकारला गेला पाहिजे. तो मग कॉस्ट वाढेल त्याची. म्हटलं कॉस्ट वाढवो कमी हो हा विषय नाही, लिगली 12,000वरती GST आकारला गेला पाहिजे. ओपन मार्केट व्हॅल्यू किती आहे 12,000. जुनी बॅटरी दिली म्हणून 2,500 कमी केली, म्हणजे भंगारमध्ये ना स्क्रॅपमध्ये ती व्हॅल्यू 3,000 ती बॅटरी विकली जाते. म्हणजे तू 3,000 रुपये कमवलास ना, म्हणजे तुला मग गव्हर्नमेंट काय बोलेल की तुम्ही 2,500ची वस्तू घेतली आहे, ते मोबाईल मी 40,000ला 4,000ला दिला आहे,
तो मोबाईल ते 5,000ला विकणार आहे. म्हणजे त्यांना मोबाईल विकून 40 ऐवजी 41,000 रुपये मिळणार आणि गव्हर्नमेंट मात्र 36,000वरती का GST घेईल? मग इथे काय दिलं आहे, कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी, म्हणजे कॅशमध्ये आणि काइंडमध्ये, तेव्हा ओपन मार्केट व्हॅल्यू जी असेल GST त्याच्यावर लागेल. दुसरा ऑप्शन दिला आहे, तिसरा ऑप्शन दिला आहे. आता यामध्ये बघा एक काय दिलं आहे, याच्यामधलं एक ऑप्शन असा आहे की रूल 30 काय सांगतो, रूल 30 की 110% घ्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या किंवा कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, मी ज्या मला ताब्यात मिळाले वस्तू केवढा किमतीला त्याच्याहून 10% जास्त व्हॅल्यू घ्या, किंवा कॉस्ट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, जेवढा कॉस्टला मला सर्व्हिस पडले त्याच्या 110% व्हॅल्यू. आणि जर हे काहीच वापरता येत नाही तर रूल 31, हे 3 रूल दिले प्लस रूल 30 आहे आणि 31, हे 5 रूल आहेत. जर नॉट रेडेड पार्टी आहे किंवा कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी आहे तर हे 5 रूल बघायचे. आता याप्रमाणे बघा कसं होतं, ओपन मार्केट व्हॅल्यू जेव्हा एक आहे बार्टर ट्रान्झॅक्शन किंवा एक्सचेंज, तर मोबाईल कसं झालं, एक्सचेंज आहे, जुना मोबाईल द्या नवीन घ्या, जुनी कार द्या नवीन कार घ्या. आणि बार्टरमध्ये कसं असतं, बार्टरमध्ये की एक आर्किटेक्ट आहे, तो एका बिल्डरची काय करतो, बिल्डिंग बनवतोय आणि बिल्डर त्याला काय सांगतो की तुला मी एक फ्लॅट देईन. इथे काय झालं, बार्टर झालं, एक फ्लॅट देतो पण तू मला संपूर्ण बिल्डिंग करता आर्किटेक्ट सर्व्हिस दे, हे बार्टर झालं. आता आर्किटेक्टला कन्सिडरेशन काय, आर्किटेक्टला कन्सिडरेशन काय मिळतं, एक फ्लॅट मिळतो, आणि बिल्डरला त्या फ्लॅटचं कन्सिडरेशन काय मिळतं आहे, त्या आर्किटेक्ट सर्व्हिस मिळते. मग गव्हर्नमेंटला टॅक्स कसा मिळणार, कशावरती मिळणार, ओपन मार्केट व्हॅल्यू. लक्षात घ्या, ओपन मार्केट व्हॅल्यूचा अर्थ काय होतो की जर बिल्डरनी 45 लाख रुपीजचा फ्लॅट दिला त्या आर्किटेक्टला, जर त्याने दिला नसता तर आर्किटेक्टने काय केलं असतं, 45 लाख रुपीज त्याच्याकडनं फीज घेतली असते. लक्षात घ्या. मग गव्हर्नमेंट काय बोलेल, तुम्ही एकमेकांना तुमच्या गुड्सचं किंवा सर्व्हिसेसचं कन्सिडरेशन काय पे करता, आम्हाला त्याच्याशी काही हरकत नाही आहे, त्याविषयी काही हरकत नाही. पण जर आर्किटेक्ट सर्व्हिस दिली ज्याची ओपन मार्केट व्हॅल्यू 40 लाख रुपीज आहे, त्याच्यावरचा GST तुम्ही पे केला पाहिजे. आणि तुम्ही जसं सप्लाय दिला, इनवॉइस बनवा, GST 1मध्ये दाखवा, 3 पे करा, ITC घ्या, सगळं घ्या. व्हॅल्यू काय येईल तिकडे, ते 15 काय म्हणतो की कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी, कम्प्लिटली काइंडमध्ये आहे. मग जेव्हा बार्टर ट्रान्झॅक्शन असेल, एक्सचेंज असेल, त्यावेळेस त्याची ओपन मार्केट व्हॅल्यू बघायला पाहिजे. जसं आपण फोन बघतो, न्यू फोन इज सप्लाइड 20,000 अलॉंग विथ एक्सचेंज ऑफ ओल्ड फोन. आता ओल्ड फोन जर दिला नाही तर ओपन मार्केट व्हॅल्यू विदाउट एक्सचेंज किती आहे, 24,000. मग GST ॲप्लिकेबल होईल 24,000. आता ओपन मार्केट व्हॅल्यू जर का उपलब्ध नाही आहे तर दुसरा ऑप्शन बघायचा. दुसरा ऑप्शन कसा बघा, दुसरा ऑप्शन काय सांगतो, कन्सिडरेशन इन मनी प्लस फर्दर मनी व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन. एक काय बघा, लॅपटॉप इज सप्लाइड फॉर ₹40,000 अलॉंग विथ द बार्टर ऑफ अ प्रिंटर दॅट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय द रेसिपियंट अँड द व्हॅल्यू ऑफ प्रिंटर नोन ॲट द टाइम ऑफ सप्लाय इज 4,000. प्रिंटरची व्हॅल्यू किती आहे, 4,000. ओपन मार्केट व्हॅल्यू लॅपटॉपची उपलब्ध नाही आहे. लक्षात घ्या, लॅपटॉपची एक लॅपटॉप एकाने मॅन्युफॅक्चर केला तर त्याची ओपन मार्केट व्हॅल्यू त्याला माहीत नाही. तो मी स्वतः बनवला आहे, एकच पीस आहे, मी असे खूप बनवून विकलेले नाही आहे, त्यामुळे त्याची ओपन मार्केट व्हॅल्यू नाही आहे. तू मला 40,000 दे प्लस तुझा प्रिंटर दे, माझा प्रिंटर जो आहे त्याची व्हॅल्यू 4,000. लक्षात घ्या, 40,000 काय आहे कॅशमध्ये. तुम्ही एक लॅपटॉप बनवला आणि मला सांगितलं की मला 40,000 द्या प्लस तुमचा प्रिंटर द्या, माझ्या प्रिंटरची व्हॅल्यू 4,000 आहे ना. ओके, मी 40,000 कॅशमध्ये दिले आणि 4,000चा माझा प्रिंटर दिला.
म्हणजे इथे काय झालं, व्हॅल्यू झाली 44,000. कशाप्रकारे काढली, कन्सिडरेशन इन मनी आणि फर्दर मनी व्हॅल्यू, म्हणजे माझी जी वस्तू आहे याची व्हॅल्यू 4,000 आहे. हे ॲड केलं, दोन्ही ॲड केलं, 40 + 4 आणि व्हॅल्यू झाली 44,000. म्हणजे इथे व्हॅल्यू 44,000 होते, GST त्याच्यावर लागेल. कळलं. दुसरा ऑप्शन काय होता इथे की टोटल ऑफ कन्सिडरेशन इन मनी प्लस अमाऊंट इक्वल टू द कन्सिडरेशन नॉट इन मनी. पुढे दिले व्हॅल्यू ऑफ, हे दोन्ही उपलब्ध नाही आहे, तर तिसरा पुढचा ऑप्शन व्हॅल्यू ऑफ सप्लाईज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी. लाईक काइंड आणि क्वालिटी याचा अर्थ काय होतो, एनी अदर सप्लाय मेड अंडर सिमिलर सर्कमस्टांसेस विच इज सेम और क्लोजली और सबस्टॅन्शियली रिसेंबल्स. हे लुक लाईक कसं आहे इन रिस्पेक्ट ऑफ त्याचं वैशिष्ट्य, क्वालिटी, क्वांटिटी, फंक्शनॅलिटी, रिप्युटेशन टू द सप्लाय बिंग. हे सॅमसंगचा एक मोबाईल आहे, तर सॅमसंगला त्याच प्रकारे दुसरी कुठली कंपनी असेल त्यांचं त्याच प्रकारचं मॉडेल असेल, त्यावेळेस मी म्हणू शकता की लाईक सप्लाय इज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी. आणि जर हे दोन नाही आहेत तर तिसरा ऑप्शन घेऊ, व्हॅल्यू ऑफ सप्लाईज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी. आणि हे तिन्ही उपलब्ध नाही तर मग पुढचा ऑप्शन कन्सिडरेशन इन मनी प्लस मनी व्हॅल्यू ऑफ नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन कम्प्युटेड ॲज पर रूल 30 और 31. रूल 30 काय सांगतो की 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किंवा कॉस्ट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. एक आहे ओपन मार्केट व्हॅल्यू, दुसरं हे बघितलं रूल 30 प्रमाणे व्हॅल्यू येईल. आता ह्यातनं काढता येत नसेल तर मग समजा ह्यातनं ह्या कुठल्याच ऑप्शन मला अवेलेबल नाही आहे, जर त्यातनं डिटरमाइन करता येत नसेल तर मग रूल 31 मध्ये काय आहे बेस्ट जजमेंट मेथड, म्हणजे सेक्शन 15 आणि रूल याचा एकत्रित विचार करून एक व्हॅल्यू डिटरमाइन करायची युजरने, टॅक्स पेअरने. आता ह्याचं एक्झाम्पल कसं आहे बघा. The supplier of goods needs to पहिले रूल 27 लागतो, 8 लागतो, 29 लागतो, 30 लागतो. हे कुठलेच मला ॲप्लिकेबल करता येत नसेल तर मग रूल 31ला जायचं. पहिले बघा 27 तुम्हाला ॲप्लिकेबल होतो का, नाही होत. मग 28 तुम्हाला नाही होत, 29 पण नाही होत, 30 पण नाही होत, हे कुठलेच नाही होत. त्यावेळेस रूल 31 येतो. ओके. जर सर्व्हिसचा सप्लायर असेल त्याला असा ऑप्शन आहे की रूल 30 जो आहे हा इग्नोर करून तो डायरेक्टली रूल 31ला जाऊ शकतो. जर मी सर्व्हिस देतो तर माझ्या सर्व्हिसची व्हॅल्यू 110%, हा जो विजय विषय 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रीमियम सर्व्हिस कशी काढणार. एक डॉक्टर बोलेल मी ऑपरेशन करतो, 2 लाख रुपये ऑपरेशनचे घेतो, 10% किती वर्ष प्रॅक्टिस केली, किती पुस्तकं वाचली, किती अनुभव घेतला, तेव्हा आज मी ते करतोय. त्यामुळे तिकडे 110% सर्व्हिस देतोय तर सर्व्हिसचा प्रोव्हायडर त्याला रूल 30 इग्नोर करून डायरेक्ट बेस्ट जजमेंटला जाऊ शकतो. म्हणजे अशी काही कौशल्य आहेत सर्व्हिस प्रोव्हायडरची, त्यात तो 110% सर्व्हिसची वेळ नाही करणार. हां, जर मी सब कॉन्ट्रॅक्ट करतोय, एक वर्क कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने एक कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि तो पुढे सब कॉन्ट्रॅक्ट करतो तेव्हा तो कळेल 110%. पण स्वतःचा सर्व्हिस प्रोव्हायडर असेल जर कुठलं कौशल्य स्किल असेल तर त्याचा 110% तो नाही काढता येणार, म्हणजे 100% व्हॅल्यू विचार करता येणार नाही.
तर बघा याचं एक्झाम्पल आहे, एक कॉस्मेटिक कंपनी आहे. कॉस्मेटिक कंपनी बाईज इट्स प्रॉडक्ट फ्रॉम अ सब कॉन्ट्रॅक्टर हू सप्लाईज टेस्टर्स. आता हे जे काय कुठली कंपनी काही बनवते ना, ती काही गोष्टी हे सब कॉन्ट्रॅक्टर तुम्ही बनवून द्या. ती कंपनी फक्त त्याचं क्वालिटी कंट्रोल करते आणि प्रॉपर मार्केटिंग करते. बनवतं ॲक्च्युली वेगळी कंपनी. त्यांना काय सांगितलं की तुम्ही आम्हाला जे आम्ही मार्केटला मोठे मोठे पॅक पाठवले त्याचे आम्हाला छोटे छोटे सॅम्पल पॅक पाठवायचे. मे बी ते फ्री आम्ही डिस्ट्रीब्यूट करू. जसं एखादा साबण आहे त्यावर शॅम्पू फ्री मिळतो. त्यांनी तसे काय सांगितलं की हे प्रोडक्शन चालू आहे, चालू राहू दे, तुम्ही काय करा आम्हाला एक छोटे पॅक बनवून द्या. आता त्यांनी जे काय सगळं रॉ मटेरियल बनवलं होतं ते सगळं तयार होतं. त्यातलंच मटेरियल घेऊन ते पॅक केलं वेगळ्या पॅकिंग साईजमध्ये आणि ते फ्री डिस्ट्रीब्यूट करायला दिलं. दीज आर डिफरंट साईज फ्रॉम द प्रॉडक्ट दॅट इज सोल्ड. जे प्रॉडक्ट बनवलं जातं त्याची साईज पॅकिंग साईज वेगळी आहे आणि जे फ्री डिस्ट्रीब्यूट केलं जातं ते छोट्या पॅकमध्ये असतं. द सब कॉन्ट्रॅक्टर डज नॉट हॅव डिटेल्स ऑफ कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ऑफ सच टेस्टर्स. आता हे जे त्यांनी पॅकिंग केलं त्याला केवढा पडलं, त्यात काय क्वांटिटी आहे त्याला ते काढता येत नव्हतं. मग त्याचं म्हणणं असं होतं की मला सेक्शन 15 किंवा रूलप्रमाणे त्याची व्हॅल्यू काढता येत नाही. मग इथे तुम्ही रूल 31 सांगतो की मग कशा प्रकारे काढता येईल, तुम्ही तुमचं ठरवा. त्यांनी काय निर्णय घेतला की अ पॉसिबल मेथड मे बी प्रो रेटा रिडक्शन ऑफ द प्राइस बेस्ड ऑन डिफरंट इन साइज फ्रॉम द प्रॉडक्ट दॅट इज सोल्ड. समजा 1 किलोचा पॅक आहे, त्याची किंमत जर का 1000 रुपये आहे. समजा 1 किलोचा पॅक आहे, त्याची किंमत जर का 500 रुपये आणि त्याचा सॅम्पल म्हणून तुम्ही 20 ग्रॅम जर काढत असाल, 20 ग्रॅम, तर प्रपोर्शनली कॉस्ट किती होईल समजलं ना काय. मग त्याप्रमाणे ते प्रपोर्शनेट प्रोडक्ट बिजनेसचा अर्थ काय रिडक्शन करा आणि ती जी प्राईस आहे ती ठरवा टेस्टरची. मग टेस्टर किती आहेत, 500 आहेत, 1000 आहेत, 2000 आहेत, 5000 आहेत, ती कॉस्ट लावा. त्या कॉस्टनी त्या टेस्टरला सप्लाय होईल. ती व्हॅल्यू कशी येईल, रूल 31 प्रमाणे येईल. हा झाला रूल 31 बघे. आता जर का माझ्याकडे मी पहिले रूल 27 बघायला बसत असेल तर रूल 27 बघेन तर मला 4 ऑप्शन दिलेले आहेत. जर सप्लाय बिटवीन डिस्टिंक्ट किंवा लिटल पर्सनमध्ये असेल, सप्लाय बिटवीन डिस्टिंक्ट किंवा लिटल पर्सन. आता माझी जी ब्रँच आहे स्टॉक ट्रान्सफर आहे पण वेगळ्या स्टेटमध्ये वेगळा नंबर आहे किंवा सेम स्टेटमध्ये पण वेगळा नंबर असेल त्यांना स्टॉक ट्रान्सफर होतो. तर व्हॅल्यू शॅल बी आयदर ऑफ द फॉलोइंग इन द गिवन ऑर्डर. एक पहिले म्हटलं ओपन मार्केट व्हॅल्यू. आता ब्रँचलाच आता जी वस्तू 100 रुपयाला विकायची आहे, जी ओपन मार्केट व्हॅल्यू ती ब्रँचला 100 रुपयाला विकली तर ब्रँच कशी विकणार पुढे जाऊन. ओके, हा ऑप्शन ते काय, हा न्यायपूर्ण वाटत नाही हा ऑप्शन, पण त्याने दिलाय हाच पहिले वापरायचं. दुसरं काय म्हटलंय आणि गिवन ऑर्डर, याला पण दिलं गिवन ऑर्डर, पहिला हा वापरा. दुसरं काय म्हटलं, व्हॅल्यू ऑफ सप्लाईज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी, ती पण व्हॅल्यू 100 होईल, ती पण काय परवडण्याजोगी नाही. तिसरं व्हॅल्यू ॲज पर रूल 30-31 एवढ्याला आलं आहे हे 10%. पण पहिले 2 ऑप्शन तर मला लागू होत ओपन मार्केट व्हॅल्यू जर मिळते तर मी हे वापरू पण शकत नाही ना. पण पुढे काय म्हटलं आहे, ऑप्शन टू सप्लायर टू व्हॅल्यू हा ऑप्शन दिला आहे. गुड्स सोल्ड ॲज सच बाय रेसिपियंट व्हॅल्यू इक्वल्स टू 90%. केव्हा घेतील बघा, हा ऑप्शन केव्हा वापरता येईल, 90% ऑफ प्राइस चार्ज बाय रेसिपियंट टू इट्स अनरिलेटेड कस्टमर और सप्लाईज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी. हा ऑप्शन दिलेला आहे, हा ऑप्शन वापरता येईल. म्हणजे 3 ऑप्शन असून पण हा ऑप्शन वापरता येईल. पण कशा प्रकारे बघा सांगतो, खाली सांगतो. काय दिलं आहे एक्झाम्पल बघायचं की सप्लाय कोणाला आहे, ते डिस्टिंक्ट पर्सनला आहे.
सेम ब्रँचला गुड्स ट्रान्सफर होतात. DM लिमिटेड इज अ कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, होल्ड्स 30% इक्विटी शेअर्स, आता डिस्ट्रिक्ट पर्सन असो किंवा रेटेड पर्सन असो, इन EK लिमिटेड, computer distributor, DM Limited and EK Limited are credited person. On 18th August, DM Limited supplies a computer to EK Limited for rupees 1,10,000. The same computer is supplied on the same day to an unrelated customer किती 1,40,000. तीसरा, EK Limited supplies similar computer to its unrelated buyer 1,50,000. Similar computer is supplied by DM Limited to its unrelated customer for rupees 1,40,000. Determine the value of DM Limited to EK Limited. कुठली व्हॅल्यू घेते EK Limited? ऑप्शन 1 काय आहे? 1,40,000 मे बी टेकन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ कम्प्युटर बाय DM टू EK लिमिटेड. कुठला आहे? 1,40,000 काय आहे? अनरिलेटेड कस्टमरला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती 1,40,000 आहे, ती ओपन मार्केट व्हॅल्यू आहे. दुसरी व्हॅल्यू, ऑप्शन दुसरा, इनवॉइस व्हॅल्यू 1,10,000 कोणाची आहे? 1,10,000 कॅन बी टेकन ॲज व्हॅल्यू ॲज रिसिपियंट एंटायटल्ड टू फुल ITC. आता हा जो ऑप्शन आहे, हा ऑप्शन दिला इकडे की इलिजिबल रिसिपियंट जर ITC इलिजिबल करत असेल तर इनवॉइस व्हॅल्यू जी काय द्याल तीच ओपन मार्केट व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू समजली जाईल. हा ऑप्शन दिला आहे. म्हणजे हे ऑप्शन दिलेत की ऑप्शन टू सप्लायर टू व्हॅल्यू, हे 3 ऑप्शन दिलेत पहिले, पण हे न वापरता या 2 मधला ऑप्शन वापरला जाऊ शकतो म्हटलं. म्हणजे जर रिसिपियंटला ITC मिळत नसेल तर तो ऑप्शन नाही, रिसिपियंट जर ITC घेणार असेल तर तो ऑप्शन वापरता येईल. मग रिसिपियंट जर ITC घेतो फुल ITC तर 1,10,000 हा ऑप्शन चालेल. तिसरा ऑप्शन काय दिलं आहे की हे जे EK लिमिटेड जो रिसिपियंट आहे तो सिमिलर प्रॉडक्ट दुसऱ्याकडनं घेतो अनरिलेटेड बायर 1,50,000, त्याच्या 90% व्हॅल्यू काढा 1,50,000. ओके, मी तुम्हाला एक प्रॉडक्ट देतोय, तुम्ही कोण आहात? माझे रेटेड पर्सन आहात किंवा डिस्ट्रिक्ट पर्सन आहात. सेम प्रॉडक्ट तुम्ही दुसऱ्याकडनं घेता, त्याची 90% व्हॅल्यू किती होते? 1,50,000. ती व्हॅल्यू. आता जर का रिसिपियंटला ITC घ्यायचा आहे तर मग कुठल्या व्हॅल्यूला सप्लाय होऊ शकतो? डिस्ट्रिक्ट पर्सन जो असेल तसं ब्रँच ट्रान्सफर आहे, या ब्रँचला माल कमी आहे दुसऱ्या ब्रँचवरून मागवला तर जी व्हॅल्यू लावतील ते ती व्हॅल्यू चालेल. पण जर 2 ब्रँचमधली दुसरी ब्रँच जी घेते ती ITC घेणार नाही आहे तर मग तो ऑप्शन नाही. पण ठीक आहे, जर का ब्रँच ट्रान्सफर आहे त्यांनी विकायलाच घेतला आहे माल, तो स्टॉक कमी पडतो म्हणून ते ट्रान्सफर करत असतील तर मग हा ऑप्शन दिला आहे. रिसिपियंट इलिजिबल फॉर ITC आहे, इनवॉइस व्हॅल्यू इक्वल्स टू ओपन मार्केट व्हॅल्यू. जी व्हॅल्यू आहे इनवॉइसवरती लिहून येईल, ती टॅक्सेबल व्हॅल्यू जी असेल तीच काय असेल? ओपन मार्केट व्हॅल्यू असेल. तर दुसरं काय म्हटलं आहे? व्हॅल्यू ऑफ 90% ऑफ द प्राइस चार्ज बाय रिसिपियंट टू इट्स रिसिपियंट तुम्ही आहात. तुम्ही जर का लाईफ काइंड अँड क्वालिटी दुसरा त्याच प्रकारची वस्तू जर का ज्या कॉस्टला विकता त्याच्या 90% समजलं ना? हे ऑप्शन दिले. हे कोणा करतात? रेटेड पर्सनला आणि डिस्ट्रिक्ट पर्सन. यात एजंट नाही, एजंट करता वेगळी व्हॅल्यू दिली. एजंटला पण काय दिलं आहे? एजंट आहे व्हॅल्यू शॅल बी आयदर ऑफ द फॉलोइंग इन द गिवन ऑर्डर. ओपन मार्केट व्हॅल्यू ऑर म्हटलं बघा, ऑर म्हटलं. एजंटला 90% ऑफ प्राइस चार्ज बाय रिसिपियंट टू हिज अनरिलेटेड कस्टमर फॉर लाईक ऑफ सप्लाईज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी व्हॅल्यू ॲज पर रूल 30 किंवा मग ऑर 31 इन दॅट ऑर्डर.
पण एजंटला 90% व्हॅल्यू दिली जाऊ शकते, और दिले ओपन मध्ये दिलं 90% ऑफ द प्राइस चार्ज बाय रेसिपिएंट टू हिज अनरिलेटेड कस्टमर. तो सिमिलर प्रोडक्ट विकतो रेसिपिएंट, त्या प्रॉडक्टच्या 90% कॉस्टमध्ये व्हॅल्यू दिली जाऊ शकते. आता ही एवढी व्हॅल्युएशनची गुंतागुंत आहे बघा. तुम्ही जर का इकडे याल, जे ऑडिट केलं जातं ना, एक डिपार्टमेंटकडनं ऑडिट आहे आणि दुसरं स्पेशल ऑडिट आहे. एक डिपार्टमेंटचं ऑडिट आहे आणि दुसरं स्पेशल ऑडिट आहे. ऑडिटमध्ये हे स्पेशल ऑडिट जे आहे यात काय दिलं आहे, हे बघा यात स्पेशल ऑडिटला काय दिलं आहे, इफ ॲट एनी स्टेज ऑफ स्क्रुटिनी, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन और एनी अदर प्रोसिडिंग बिफोर हिम any officer not below the rank of assistant commissioner having regard to the nature and complexity of the case and the interest of revenue is of the opinion that the value has not been correctly declared or the credit availed is not within the normal limit. आता मला टू बीत ना कळतं की RTC प्रॉपर घेतला की नाही, पण व्हॅल्यू प्रॉपर घेतली की नाही कुठं नाही कळणार. म्हणजे व्हॅल्यूमध्ये काहीतरी गडबड केली तर रेव्हेन्यूवरती परिणाम होणार. मग इथे स्पेशली हेच दिलं आहे की व्हॅल्यूचं महत्त्व एवढं आहे की व्हॅल्यू चुकीची आली तर आउटपुट टॅक्स चुकीचा कलेक्ट होतो. एक माझी व्हॅल्यू प्रॉपर पाहिजे, टॅक्स रेट प्रॉपर पाहिजे. टॅक्स रेट तर कळतो, पण HSN कोड दिला तर कळतं की टॅक्स रेट बरोबर आहे की नाही, पण व्हॅल्यू बरोबर आहे की नाही. म्हणजे कुठे कुठे टॅक्स चोरी होऊ शकते, प्रॉपर टॅक्स कलेक्ट होत नाही, यातला एक फॅक्टर व्हॅल्यू पण आहे. म्हणून स्पेशल ऑडिट दिलं आहे की व्हॅल्यू जर का त्यामध्ये करेक्टली डिफाईन नाही आहे, डिक्लेअर केलेली नाही आहे, तर ते एक्झामाइन करण्याकरता with the prior approval of the commissioner, direct such registered person by communicate in writing to get his records including books of account examined and audited by a chartered accountant or cost of accountant. म्हणजे यांनी इकडे जो पॅरामीटर दिला आहे तो व्हॅल्यूचा दिलेला आहे. मला हे सांगण्याचा उद्देश काय की जर तुम्ही ऑडिट करायला जाणार असाल तर तुम्हाला व्हॅल्युएशन सेक्शन, त्याची रूल, तुम्ही ज्या कुठल्या टॅक्स पेअरचं व्हॅल्युएशन करताय तो नक्की कशाला डील करतो, तो कशामध्ये सप्लाय करतो, त्याची व्हॅल्यू तो एजंटला सप्लाय करतो का, त्याचे किडसिक पैशांना सप्लाय होतो का, लिडर पैशांना सप्लाय होतो का. मग या पॅरामीटरप्रमाणे ती व्हॅल्यू तुम्हाला चेक करता आली पाहिजे. तुम्ही इनवॉइस चेक कराल, पण इनवॉइसच्या आतमध्ये जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे त्यात गडबड असेल की नसेल हे तुम्हाला जर हा सेक्शन आणि रूल प्रॉपर माहिती असतील तरच ते करेल. आणि जेव्हा विचारलं जातं ना तेव्हा समोरच्या व्यक्तीकडनं ते बोललं जातं. पण जोपर्यंत तुम्हाला काहीच डाऊट नाही, काहीच शक नाही, तर डॉक्युमेंट सगळे ओके वाटतात. वर्करनी सगळं बरोबर वाटेल असं बनवलेलं असतं. त्यामुळे कुठल्या स्क्रुटिनीमधनं, इन्क्वायरीमधनं, इन्व्हेस्टिगेशनमधनं जर का असं वाटलं की व्हॅल्यूमध्ये प्रॉब्लेम आहे तर मग म्हणजे लॉ मेकरना असं वाटलं पण त्यांनी अशा प्रकारे वर्डिंग टाकलेलं आहे. समजलं ना महत्त्व काय आहे. 27, 28, 29 अनरिलेटेड पर्सन असेल तर 15 प्रमाणे. रिलेटेड पर्सन म्हणजे कोण आहे, डिस्टिंग पर्सन आहे. रिलेटेड पर्सन म्हणजे आपण बघितलं म्हणजे त्यातला कोण आहे, 8 क्लॉजमधला कोण आहे, परत एजंट आहे आणि नॉट होल्डिंग मनी पेमेंट आहे. तर रूल 27, 28, 29, 30, 31 हे 5 रूल लागतात. आणि हे जे ऑप्शन दिलेत यातला पहिला ऑप्शन जर लागू होत नाही तर दुसरा जायचं.
अदरवाईज तिसरा, अदरवाईज 4. स्पीड 27 मध्ये 28 मध्ये त्यात दिलंय. ऑर्डर म्हटलं का ऑर्डर प्रमाणे जायचं. A जो आहे तो लॉटरी, बेटिंग, गॅमलिंग, हॉर्स रेसिंग यांच्याकरता स्पेशलिटी. लॉटरी गव्हर्नमेंटची असते ना, गव्हर्नमेंट त्यांचे एजंट किंवा डिस्ट्रीब्युटर नेमतं, त्यांच्या थ्रू लॉटरी लोकांपर्यंत पोहोचते. डिस्ट्रीब्युटर एजंट जो ट्रेडिंग करतो त्याला देतो आणि मग लोक त्याकडनं परचेस करतात. सप्लाय ऑफ लॉटरी बाय द ऑर्गनायझिंग स्टेट, त्याच्यावरती GST आहे 28%. ऑर्गनायझिंग स्टेट मीन्स द स्टेट गव्हर्नमेंट विच कंडक्ट द लॉटरी आयदर इन इट्स ओन टेरिटरी और सेल्स इट टिकेट टू द टेरिटरी ऑफ एनी अदर स्टेट. ही लॉटरी जी आहे हायर ऑफ द फॉलोइंग 2 अमाऊंट, हायर ऑफ द फॉलोइंग 2 अमाऊंट, 2 अमाऊंट आहेत टू बी डीम ॲज अ व्हॅल्यू. मानलं जाईल की ती काय सप्लायची व्हॅल्यू. 2 व्हॅल्यू कशा येतात की एक असतं फेस व्हॅल्यू ऑफ तिकीट, एक काय असतं फेस व्हॅल्यू ऑफ तिकीट, आणि दुसरं असतं त्या तिकीटची प्राईस जी आहे ती नोटिफाय केली जाते त्या ऑर्गनायझिंग स्टेटच्या ऑफिशियल गॅजेटमध्ये. यातली जी हायर व्हॅल्यू आहे ऑफिशियल गॅजेटमध्ये नोटिफाय केलेली व्हॅल्यू आणि त्याची फेस व्हॅल्यू. हायर ऑफ द 2 अमाऊंट्स टू बी डीम ॲज अ व्हॅल्यू 100 डिवाइड बाय 120. त्या व्हॅल्यूची फेस व्हॅल्यूच्या किंवा नोटिफाय केलेली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 128% समजली जाते. हे बघा कसं आहे. द गव्हर्नमेंट ऑफ स्टेट रन्स अ लॉटरी, फेस व्हॅल्यू 250 आहे आणि प्राईस नोटिफाईड केली ऑफिशियल गॅजेटमध्ये 240. ओके, मग कसं केलं जाईल. इथे 250 इंटू 100 डिवाइड बाय 120, व्हॅल्यू किती येईल 155.313 आणि डिफरन्स अमाऊंट जी आहे ती GSTची अमाऊंट आहे. फेस व्हॅल्यू 250 आहे आणि ऑफिशियल गॅजेटमध्ये 260 व्हॅल्यू आली, तर मग 260ला काय होईल मल्टिप्लाय करायला लक्षात. मग 260ला मल्टिप्लाय, सॉरी बरोबर आहे. हे 250चे किती आले 195 आणि 260चे किती आले 203. मग 203 प्रमाणे काय होईल टॅक्स 203 होईल आणि बाकीची अमाऊंट GST असेल. इथे 155 अमाऊंट काय असेल टॅक्सेबल व्हॅल्यू, बाकीचे डिफरन्स अमाऊंट काय GSTची व्हॅल्यू. ही जमा कोण करेल गव्हर्नमेंटकडे. गव्हर्नमेंट सप्लायर आहे ना, रेसिपियंट कोण आहे डिस्ट्रीब्युटर किंवा एजंट. मग ह्याचा GST फॉरवर्ड चार्जमध्ये का रिव्हर्स चार्जमध्ये. रिव्हर्स चार्ज मी विसरला. सप्लाय ऑफ लॉटरी. ओके, इथे जो लॉटरी डिस्ट्रीब्युटर असतो, जो डिस्ट्रीब्युटर असतो एजंट असतो त्याची जबाबदारी GST जमा करते. गव्हर्नमेंट लॉटरी काढेल त्याला देईल, एजंटला डिस्ट्रीब्युटरला GST तो करेल. पण त्याची व्हॅल्यू कशी येईल, त्याची व्हॅल्यू कशी येईल या प्रकारे. कुठलाही विषय आला ना तर मग तुम्हाला बघायला इथे सप्लायप्रमाणे सप्लायच्या डेफिनेशनप्रमाणे सप्लाय आहे की नाही. सप्लाय आहे तर मग फॉरवर्ड चार्ज आहे का रिव्हर्स चार्ज. इनवॉइस कधी बनवायचा, मग सप्लाय गुड्स आहे का सर्व्हिस आहे, आणि व्हॅल्यू डिटरमाइन करायची Section 15 प्रमाणे.
आता ह्यामध्ये हे 5 स्पेसिफिक सप्लाय आहेत. हे 5 स्पेसिफिक सप्लाय आहेत. परचेज और सेल ऑफ फॉरेन करेन्सी इंक्लुडिंग मनी चेंजिंग. ओके, बरोबर आहे ना? तुम्हाला माहिती आहे चहावाल्यांकडे वगैरे सुटे पैसे, तुम्ही तुम्हाला चहा करायला गेलात तर 7 रुपये चहा असेल, 6 रुपये असेल, तुम्हाला 4 रुपये ते सुटे देतात. कसे काय देतात? ते कुठे आणतात? ते जे देवळाजवळ जे भिकारी बसतात ना, त्यांना ते सांगितलं त्यांनी की तुम्ही आम्हाला 100 रुपये आणून द्या, तुम्हाला आम्ही 110 रुपये देतो, प्लस तुम्हाला 1 कप चहा पाहिजे. कळलं ना? म्हणजे इथे काय झालं, 100 रुपये त्याला तो 100 रुपयाची काय देईल, नोट देईल, आणि त्याऐवजी 110 रुपयाचे फाईन घेईल. हे काय झालं, एक्सचेंज झालं ना. सेम परचेस और सेल ऑफ फॉरेन करन्सी, मनी चेंजिंग. जर तुम्हाला कुठे युरोपमध्ये फिरायला जायचं आहे, तिकडे खरेदी करायची आहे, तिथे इंडियन रुपीज चालणार नाही. मग तिकडे काय डॉलर आहे, पाऊंड आहे, जे लागेल ते तुम्हाला करन्सी घ्यायला लागेल. मग बँकेकडे त्याच्या प्रकारची करन्सी असेल, जे एजंट असतात त्यांच्या एजंट थ्रू ते परचेस सेल करायला लागतं. मी पहिले परचेस कराल की फॉरेन करन्सी, फॉरेनला जाल, जरी करन्सी उरली असेल मग तुम्ही ती परत त्यांना विकाल की ही करन्सी विकत घ्या आणि आम्हाला कॅश द्या, म्हणजे इंडियन रुपीज द्या. मग तेव्हा टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल, किती व्हॅल्यू, हे जे कनेक्शन आहे हे सप्लायमध्ये येतं आणि हे टॅक्सेबल आहे. मग तेव्हा व्हॅल्यू कशी काढली जाईल, बुकिंग ऑफ तिकीट फॉर एअर ट्रॅव्हल एजंट असतो. एक डोमेस्टिक सप्लाय आहे, दुसरा फॉरेनची तिकीट आहे. ती बुकिंग कोण करतं, एअर ट्रॅव्हल एजंट करतात. मग व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, कसा काढायचं हे दिलं आहे. लाईफ इन्शुरन्स बिझनेस, लाईफ इन्शुरन्स वेगवेगळ्या पॉलिसी असतात, त्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काही अमाऊंट इन्व्हेस्ट केली जाते, काही अमाऊंटचा इन्शुरन्स काढला जातो. मग कुठल्या व्हॅल्यूवरती GST लागेल, त्याची व्हॅल्यू काय. जर सेकंड हँड गुड्स असतील, सेकंड हँड गुड्स आहेत, त्याच्यावरती कुठल्या व्हॅल्यू GST लागेल. तसंच व्हॅल्यू ऑफ रिडीमेबल वाउचर, स्टॅम्प, कुपन असतील, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ सप्लाय कसा काढायचा. या 5 करता नॉर्मल मेथड जी असते आपली, त्या प्रकारे जर काही काढायला गेले तर त्यांना अडचण होते. म्हणून याच्याकरता सेक्शन 15(5) पॉवर वापरून नोटिफाय केले की याच्याकरता कशा प्रकारे व्हॅल्यू तुम्ही काढा. तर त्याप्रमाणे रूल दिला आहे 32. मग या रूलमध्ये हे सगळं दिलेलं आहे. हे मी नेक्स्ट क्लासला उद्या घेईन. हे बघा, आपला वेळ लागलेला. हे आहे रूल 33 आहे, रूल 34 आहे, रूल 35. ओके. आणि हे जे नवीन 2 रूल आले, 31B, 31C. ओके. कळलं ना. व्हॅल्युएशन महत्त्वाचं आहे. आज मी जेवढा पार्ट सांगितला त्यामध्ये आणखी गुंतागुंत नको म्हणून मी शक्यतो काय करतो की हे एकाच क्लासला संपवत नाही. 15(1), 15(2), 15(3), 15(1) काय येईल, त्याची व्हॅल्यू येईल. ॲडिशन 15(2) मध्ये 5 क्लॉज आहेत आणि डिस्काउंट एक बिफोर आणि नंतर असेल तो वजा करायचा. आणि जर अनडेटेड पर्सन आहे, डिस्टिंक्ट पर्सन आहे, ट्रान्झॅक्शन इन मनी नाही आहे, तर मग रूल 27, 28, 29, 30, 31 प्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन करायची. लॉटरी करता आम्ही सांगितलं तर तुम्हाला 31A येईल आणि या 5साठी स्पेसिफिक त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू डिटरमाइन करायची. थांबवा इथे.